एजला झालेली सुरुवात आणि तरुणाईच्या काठापर्यंत झालेला प्रवास बघितला तर अशा काही गोष्टी असतात की त्यांचं व्यसन कधी होतं हे समजतच नाही. आणि त्यातच सोशल मीडियाचा प्रभाव आपल्या जीवनावर पडतो. टीव्ही बघण्याची गोडी जशी कार्टून पासून सुरू झालेली असते, ती गोडी कधी ॲडिक्शनच्या वाटेवर जाऊन पोचते याचं भान हे मानवालाच राहत नाही. तीच लहर 2 ते 3 मिनिटापासून सुरू होऊन 2 ते 3 तासाची होत जाते. आणि त्यातच आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे हाईटचे ॲप्लिकेशन हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मोबाईल कोण तुझ्याचा आवाज गेलाय का बाकीच्या सगळ्यांसाठी? सुसाईड करायचा हा, बोल बोल. हॅलो पूजा. ओके. कदाचित नेटवर्क गेलं असावं. ओके, काही हरकत नाही, आपण पुढे जाऊया. तर सी आपली चांगली खूप चर्चा झाली आहे. आणि म्हणजे असं आहे की पॉन बघूनच एकतर आपल्याला असं वाटतं की आपल्याला लैंगिक शिक्षण मिळालंय. आणि जर हाच प्रचलित सोर्स असेल सोसायटीमध्ये पॉन बघून जर लैंगिक शिक्षण घेण्याचा, तर मग तो किती व्हॅलिड आहे किंवा त्यातलं रिअल काय अनरिअल काय याबद्दल थोडीफार चर्चा इकडे झालीच. प्लस मग आपल्यावर होत असलेला त्याचा परिणाम किंवा मग लैंगिक शिक्षण घेण्यासाठी अशी काही पुस्तकं असतात का, जर असतात तर ती कोणाला विचारायची किंवा कुठे असतात. म्हणजे असे सगळे प्रश्न आपल्याला पडलेलेच असतात. आणि मग म्हणूनच आपण आपल्यासमोर जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याशी बोलायचं ठरलं आपल्या चर्चेनंतर. तर येस, मी स्वागत आणि ओळख देण्यासाठी आपल्या आजच्या वक्त्यांसाठी संतोषला रिक्वेस्ट करते. व्हिडिओ ऑन केलास तर बरं जाईल, जर नेटवर्क चांगला नाही तर. ओके, थोडा नेटवर्कचा इश्यू आहे म्हणून मी असंच बोलतो. येस येस, नो प्रॉब्लेम. या सुरू करू मी. हो. नमस्कार, मी संतोष. आजच्या विवेक वाहिनीच्या पॉर्नोग्राफी या विषयासाठी आज आपल्याला एक प्रमुख व्यक्ती लाभलेले आहेत. त्यांचं नाव आहे सचिन थिटे सर. सचिन थिटे सरांचं मी मनापासून स्वागत करतो. आज आपल्या पॉर्नोग्राफी या विषयावर चर्चा केली. त्या विषयाबाबतीत अजून जाणून घेण्यासाठी आपण सचिन सरांना नक्कीच त्यांना ऐकून घेऊ. मित्रांनो, स्पष्टता ही सत्याचा वेध घेत असते. सचिन सर हे त्यातीलच एक उदाहरण आहे. सचिन सर RBI मध्ये जॉब करतात. तसेच लैंगिकता या विषयासंबंधी ते ब्लॉगही लिहितात व स्पष्टपणे त्यावरील विचार मांडतात. ते अनिसचे कार्यकर्तेही आहेत. तसेच जोडीदाराची विवेकी निवड याचे सेशनही ते घेतात. आणि खूप उत्तम असे संवादक आहेत. मुंबईतील युवा प्रिय मैत्री कट्टा या उपक्रमाचे जनकही आहेत. थँक्यू. येस, थँक्यू सो मच संतोष. तर आपल्याला कळलंच आहे की आपल्याला किती भारी स्पीकर भेटलाय जो आपल्यासारखाच तरुण दिसतोय. त्यामुळे आपल्याला मोकळेपणाने काही प्रश्न असतील तर ते पण विचारता येणार आहे. तर येस सचिन दादा, मी तुझं स्वागत करते आणि तू सुरुवात कर. येस, थँक्यू तेजल, संतोष आणि पूजा. खर तर माझा आवाज येतोय तेजल, क्लिअर येतोय? हो, मला तरी व्यवस्थित येतोय. बाकीच्यांना ओके सांगा. ओके. सगळ्यात पहिलं विवेक वाहिनी पनवेल च्या सगळ्या टीमने हा विषय ठेवला, त्यासाठी सगळ्या टीमचं खरंच मनापासून कौतुक आहे. अशा विषयावर तुम्हाला बोलावंसं वाटतंय सार्वजनिकरित्या, हे खूप महत्वाचं आहे आणि ते गरजेचं सुद्धा आहे. ती गरज तुम्ही ओळखली, त्यासाठी तुमचं सगळ्यांचं कौतुक. तुम्ही सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलवलं यासाठी तुमचा आधीच धन्यवाद. कारण मी आणि एक अजून तुम्हाला सांगेल, मला सर वगैरे काही म्हणायची गरज नाही. मी अगदी तुमच्यातलाच एक आहे. जसं तेजलने सांगितलं तसं आपण सगळे एकाच एजचे आहोत. त्यामुळे मित्रासारखं मला सगळ्यांनी सचिन म्हणूनच माझ्याशी बोला.
सर दादा असं काही बोलू नका. तिसरं मी आपल्यासोबत जे ज्येष्ठ अनुभवी व्यक्ती अभ्यासक आहेत आपल्यासोबत डॉक्टर राहुल पाटील, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करेल. त्यांनी सुद्धा आतापर्यंत गेल्या अनेक वर्षे ते या विषयातला अभ्यास करतायत, या विषयातली प्रॅक्टिस करतायत आणि त्यांचं या विषयाचं लेखन सुद्धा बऱ्याच प्रमाणात आहे. पुस्तकं त्यांनी अनेक लिहिलेली आहेत आणि त्यांनी जसं सांगितलं मगाशी त्यांचं तसं फेसबुक, युट्यूब आणि व्हॉट्सअप या तीनही माध्यमातून त्यांचं प्रबोधन सुरू असतं. त्यामुळे त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करील आणि आजच्या विषयाला सुरुवात करूयात. पोर्नोग्राफी. खरं तर तुम्ही पहिल्या 4 मुद्द्यांविषयी बऱ्यापैकी मांडलेले आहे आणि किमान या पोर्नोग्राफीमध्ये अनेक मिसकन्सेप्शन्स असतात, बिहाइंड द सीन्स खूप काही घडत असतं, एवढं तरी किमान आपल्या सगळ्यांपर्यंत क्लिअर झालंय. हे खरं तर आपण असं म्हणूयात की आपलं विवेकाच्या दृष्टीने किंवा चिकित्सेच्या दृष्टीने पहिलं पाऊल आहे. त्यात अजून काय काय गोष्टी सगळ्या आपण बघूयात. मी फास्ट मध्ये सुरुवातीची मांडणी घेईल जेणेकरून प्रश्नोत्तराला आपला वेळ राहील. बऱ्यापैकी मुद्दे मी याच्यात घ्यायचा प्रयत्न करेल, राहिलेले मुद्दे आपण चर्चेमध्ये किंवा प्रश्नोत्तरामध्ये घेऊयात. पहिला आपला जो मुद्दा आहे मिसकन्सेप्शन, त्यातले काही मुद्दे आले, मी एक एक करून फक्त सगळे मुद्दे सांगेल. या व्यतिरिक्तही काही मुद्दे असू शकतात जे माझ्या सहज लक्षात आले लगेच. त्यातले काही मुद्दे मी काढलेले आहेत. जे आपण सगळ्यांनी सांगितलं, स्टॅमिना आणि वेळ, किती वेळ करायचं आणि किती स्टॅमिना, अर्धा पाऊण तास, ते बघताना जीव जातो अनेकांचा, एवढा वेळ ते करत असतात. म्हणजे ते एक भारीच आश्चर्यकारक ती गोष्ट आहे, त्याच्याविषयी आपण पुढे बोलूया. तर ती एक मिसकन्सेप्शन त्याविषयीची आहे. दुसरी, लिंगाची लांबी रुंदी, याच्यामध्ये जास्त कदाचित पॉर्न अनेक दिवसापासून पाहत असतील आणि अनेक याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले असतील, त्यांनी 7 इंच मिथ असं सुद्धा ऐकलं असेल की त्याच्यामध्ये जे दाखवतात इरेक्ट झालेलं पेनिस ते 7 इंच पर्यंत असतं आणि ते असणं म्हणजे आयडियल, असं एक मिसकन्सेप्शन सगळीकडे आहे. पण जगभरातल्या रिसर्चमध्ये अजूनपर्यंत 7 इंच पर्यंत इरेक्ट झालेलं पेनिसच कुणाचं फारसं दिसत नाही. अपवादात्मक कुणाचं असेल तर असू शकेल, त्यामुळे ती एक मिसकन्सेप्शन आहे. जनरली साधारण 4-4.5-5 इंचापर्यंत पेनिस इरेक्ट झालेली साईज असू शकते, त्यापेक्षा कमीही असू शकते आणि त्यापेक्षा काही प्रमाणात जास्त असू शकते. पुढे, त्याचा स्त्रियांच्या ऑर्गॅझम मध्ये काही परिणाम होतो का याविषयी सुद्धा अनेकांनी सांगितलं की लांब पेनिस असेल तर त्याचा जे दाखवलं जातं की त्यामुळे किती जास्त ती उद्युक्त होते आणि किती जास्त ऑर्गॅझम तिला मिळते आणि मग ती जे मॉर्निंग करते म्हणजे ओरडणं वगैरे तिचं जे आहे ते जे सगळं होतं, यातून असं दाखवलं जातं की जास्त लांब असल्यामुळे तिला तो जास्त आनंद मिळतोय. ही एक मोठी मिसकन्सेप्शन आहे. आपण मला वाटतं माझ्या मागच्या लेखामध्ये मी ते लिहिलेलं पण आहे की योनीच्या आतल्या भागात काहीच त्याच्याविषयीचे संवेदना नसतात, फक्त सुरुवातीच्या योनीच्या आतमध्ये 1-1.5 इंचापर्यंत त्या संवेदना असतात. त्यामुळे लिंगाच्या लांबीचा आणि रुंदीचा त्याच्यामध्ये फारसा काही इफेक्ट नसतो. तिसरं जे त्याच्यामध्ये दाखवलं जातं, जे तेजलने त्याचा उल्लेख केलाच, लिंग म्हणजे शिश्न जे आहे पुरुषाचं ते आणि स्त्रीची योनी किंवा वल्वा स्त्रीची म्हणता येईल, पूर्ण जो भाग आहे स्त्रीचा जननेंद्रियाचा ज्याला वल्वा म्हणतात इंग्लिशमध्ये, तर त्या पूर्ण भागाभोवती आणि पुरुषाच्या शिश्नाभोवतीची सगळी त्वचा ही अगदी प्लेन, अगदी गोरी दाखवायचा प्रयत्न केला जातो. पण तरीही तुम्ही बघा, कितीही त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला तरीही त्यांना ऍज युज्युअल बाकी बॉडी सारखं दाखवता येत नाही. तरी त्याच्यामध्ये फरक दिसतो. इतके कॉस्मेटिक्स वापरले जातात, इतके त्याच्यावरती काय काय प्रयोग केले जातात, तरी सुद्धा त्यांना पूर्ण ती बाकी बॉडी सारखे दाखवले जात नाही. त्यामुळे असं असू शकतं, असं मिसकन्सेप्शन आपल्या मनामध्ये जाऊ शकतं की इतकं क्लीन सुद्धा असू शकतं आणि आपलंच कसं क्लीन नाही असं होऊ शकतं. दुसरं, केसांच्या बाबतीत तिथे जे दाखवलं जातं की असं ते पाहून, त्यांचं शरीर पाहून असं वाटतं कि इतकी बंजर जमीन है, मतलब यहाँ पे कितने सालों से कभी कुछ उगा ही नहीं और आगे भी कुछ उगने की संभावना नहीं, असं काहीतरी ते दाखवलं जातं. वाळवंट सगळं झाल्यासारखं. असं नसतं. नॅचरली केस त्या ठिकाणी येणं ही प्रोसेस आहे. तुम्ही किती त्याला काढलं, तुम्ही त्याचं किती तुम्ही कोणत्याही पद्धतीने काढा, रेझरने काढा किंवा तुम्ही काय करतात आपण ते वेगवेगळे क्रीम लावून काढतो, त्याला काय म्हणतात, वॅक्सिंग. हा, तुम्ही ते शब्द विसरलो. वॅक्सिंग करून काढतात. कशाही पद्धतीने तुम्ही काढा तरी ते पुन्हा उगवणारच आहे. ते पाहून असं वाटतं तिथे की यांचं कधी उगवतच असेल की नाही किंवा उगवलंच असेल की नाही, तर तोही एक मिसकन्सेप्शन आहे. त्याच्या पुढच्या मिसकन्सेप्शन मध्ये स्त्रियांना इंटरकोर्समुळे जास्त ऑर्गॅझम मिळतं असं दाखवलं जातं. म्हणजे शिश्न योनी संबंध जो आहे त्याच्यामुळे स्त्रिया जास्त उद्युक्त होतात किंवा तोच इतका जास्त वेळ दाखवला जातो. म्हणजे अर्ध्या तासाचा जर तो व्हिडिओ असेल तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ हा
शिश्न योनी संबंधामध्ये दाखवला जातो आणि त्याने स्त्री जास्त उद्युक्त होते किंवा त्याच्यामध्ये ती जास्त ऑर्गॅझम त्याला मिळते, लैंगिक तृप्ती मिळते असं दाखवलं जातं. तोही एक मोठा मिसकन्सेप्ट आहे. इन्स्टंट न्यूड याच्यामध्ये दाखवलं जातं, म्हणजे इतक्या सहजासहजी नाही न्यूड होत रे कोणीच, पुरुष पण नाही होत आणि स्त्रिया पण नाही होत. इतक्या सहजासहजी न्यूड जे दाखवलं जातं पॉर्न मध्ये तसं घडत नाही. ती त्याच्यामध्ये एक मिसकन्सेप्ट दाखवलेली आहे. त्यानंतर ल्युब्रिकंट म्हणून जी थुंकी वापरली जाते ती अतिशय घाणेरडा प्रकार आहे आणि थुंकी हा कधीही बेस्ट लुब्रिकंट असू शकत नाही. बेस्ट काय, तो लुब्रिकंटच असू शकत नाही, कारण तो काही सेकंदात थुंकी सुकते आणि तिथे लुब्रिकंट जे हवं असतं ते तुम्हाला जास्त वेळ कंटिन्युअस ते राहील, तुम्हाला सॉफ्ट राहील आणि त्या ठिकाणी ते घर्षण होऊ देणार नाही असं लुब्रिकंट हवं असतं. एक तर खरं म्हणजे जर आधी पुरेसा ऑर्गॅझम स्त्रीला झालेला असेल आणि तुम्ही पुरेसा फोरप्ले केलेला असेल तर फारसं लुब्रिकंटची कधी गरज सुद्धा पडत नाही. पण जरी लुब्रिकंट वापरायची वेळ आलीच तर वेल सेक्सॉलॉजिस्टला भेटून किंवा चांगले बाजारामध्ये यासाठीचे अधिकृत लुब्रिकंट्स मिळतात, ते लुब्रिकंट्स वापरायला पाहिजे. थुंकी हे एकदम घाणेरडा प्रकार आहे, पण तो त्याच्यामध्ये इतका सर्रास दाखवला जातो की त्यामुळे थुंकी लावणं योनीला किंवा शिश्नाला हे सर्रास खूप चांगली गोष्ट आहे की काय, किंवा ऍज युज्युअल किंवा जनरल गोष्ट आहे असं वाटू शकतं, पण ते घाणेरडं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर डर्टी टॉक जो त्याच्यामध्ये आहे की कंटिन्युअस म्हणजे एकतर बीच किंवा स्लट अशा प्रकारचं काय काय बोललं जातं. तर आणि त्या डर्टी टॉकला इतकं कॉमन दाखवलं जातं की सेक्सच्या वेळेस असंच बोललं पाहिजे का असं एक मनात येऊ शकतं. तर ते डर्टी टॉक्सची गरज नसते, उलट अनेकदा या डर्टी टॉक्समुळे सेक्सची इच्छा सुद्धा निघून जाते. त्यामुळे डर्टी टॉक्स नाही, तुमचं माइंड काय, जर आपण सेक्सला खूप आनंद देणारी गोष्ट म्हणतो, आपल्याला कामतृप्ती देणारी गोष्ट म्हणतोय, दोघांच्या आनंदासाठी आपण ती करतोय, तर दोघांचा आदर असला पाहिजे, शरीराविषयीचा सुद्धा आदर असला पाहिजे आणि एकमेकांशी आपण आदरानेच ते सेक्स करताना सुद्धा बोललं पाहिजे. डर्टी टॉक करायची त्याच्यामध्ये काही गरज नसते. ते त्याच्यामध्ये दाखवलं की मिसकन्सेप्शन आहे. त्यानंतर अजून एक घाणेरडं मिसकन्सेप्शन त्याच्यामध्ये दाखवलं जातं, ते म्हणजे स्पर्म तोंडावर टाकणं किंवा ते शरीरावर तिच्या टाकणं मुलीच्या, ते जे त्याच्यामध्ये दाखवलं जातं ते बऱ्याचदा त्याच्यामध्ये असे कारण असतं की हे रिअल आहे हे तुम्हाला दाखवायचं असतं त्यांना आणि त्यासाठी ते स्पर्म काढून दाखवलं जातं, पण ती सुद्धा घाणेरडी सवय आहे आणि असं केल्याने याचा काही सेक्समध्ये संबंध नसतो. अनेकांना ती सवय म्हणजे ती गोष्ट खूप घाणेरडी वाटू शकते महिलांना आणि त्याचाही तुमच्या सेक्स लाईफवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तो एक मिसकन्सेप्ट आहे, असं काही करायची गरज नाही. आणि त्यानंतर लगेच पुन्हा अनेकदा ते स्पर्म काढून पुन्हा शिश्न योनीत घालून संबंध करताना पण दाखवलं जातं. तर ते सुद्धा एक चुकीचं आहे की त्यातून सुद्धा पुढे गर्भधारणा, म्हणजे तुम्ही बाहेर फक्त वीर्य काढलंय आणि लगेच तुम्ही दुसऱ्या सेकंदाला तुम्ही योनीमध्ये शिश्न घालताय, तर त्याने सुद्धा पुन्हा गर्भधारणा होऊ शकते. कारण पूर्ण वीर्य बाहेर आलेलंच असतं असं नाही, बऱ्याचदा त्या ट्यूब मध्ये आपलं काही प्रमाणात वीर्य शिल्लक असतं किंवा बऱ्याचदा वीर्य बाहेर येण्याची प्रोसेस जी छोटी छोटी थोडे थोडे हळूहळू होत असते नंतर सुद्धा. आणि गर्भधारणेसाठी अगदी खूप मायन्यूट एखादा सुद्धा कण वीर्याचा पुरेसा असतो. त्यामुळे ते जे दाखवलं जातं त्याच्यामध्ये की पुन्हा योनीमध्ये घालणं, ती एक मिसकन्सेप्शन आहे. शिश्न घशापर्यंत आत घातलं जातं बघा अनेकदा, जे त्याच्यामध्ये मुखमैथून दाखवलं जातं त्याच्यामध्ये अगदी मुलीच्या घशापर्यंत ते शिश्न घालताना त्याच्यात दाखवलं जातं आणि त्यातून बऱ्याचदा काही मुलींना त्याच्यामध्ये आनंद सुद्धा मिळताना असं दाखवलं जातं किंवा मुली स्वतःहून एन्जॉय करत ते त्याच्यामध्ये घालतायत असंही दाखवलं जातं. खरं तर मुखमैथून हे इतकं रंगवून त्याच्यामध्ये दाखवलं जातं की अक्षरशः ते काय एखादी छान वस्तू किंवा आवडतं काहीतरी आहे की काही ती मला लॉलीपॉप सारखे मी खायला घेते अशा पद्धतीने ते दाखवलं. तर असं नाही, इतकं पण म्हणजे आपण ते लक्षात घेतलं पाहिजे की इतकंही आवडीने किंवा इतकंही चवीने ते केलंच जाईल असं नाही. आणि मुखमैथून करताना दोन्ही शिश्न आणि योनी इतकं स्वच्छ क्लिअर दाखवलं जातं की ते पाहून म्हणजे त्याच्याकडे पाहून अजिबातच काही वाटणार नाही इतकं ते दाखवलं जातं. अर्थात त्याच्या मागे ते आपण बिहाइंड सीन्स मध्ये बोलूयातच काय काय प्रयोग केले जातात, पण असं प्रत्यक्षात नसतं. इतकं क्लीन योनी आणि शिश्न खरं तर आपण स्वच्छता म्हणून ठेवायला पाहिजे, पण तरीही इतकं आयडियल स्वच्छता आपल्याला जनरल लाईफ मध्ये ती ठेवता येत नाही. त्याच्यामध्ये अनेक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सुद्धा असतात आणि आपली स्वच्छता आपल्यालाच करायची असते, हाही एक प्रॉब्लेम असतो. त्या स्टार्स मध्ये त्यांची स्वच्छता ते स्वतःच करत असतील असं नाही, ते करण्यासाठी अनेक लोक असतात. त्यामुळे तोही एक मिसकन्सेप्ट आपण लक्षात घेतला पाहिजे. पुढे अनेक पोझिशन्स या कसरती केल्यासारख्या दाखवल्या जातात, म्हणजे अक्षरशः काही जे जिम्नॅस्टिक्स असतात तेच करू शकतील काही पोझिशन्स, असे पोझिशन्स असतात
आणि त्या नाही जनरल लाईफमध्ये आपण करू शकत. आपण आपल्याला काय पोझिशन शक्य आहेत तेवढ्याच फक्त बघितलं पाहिजेत त्याच्यामध्ये. किंवा कधी कधी त्याच्यामध्ये काय होतं की त्यांना व्हिडिओ घेण्यासाठी तो एक अँगल पकडला जातो आणि त्यासाठी पण तशी पोझिशन केली जाऊ शकते. पण आपण त्यात लक्षात घेतलं पाहिजे की अशा सगळ्याच पोझिशन काही तिथल्या त्या आयडियल नसतात किंवा ते आपल्याला शक्य आहेत का आणि आपल्याला दोघांना ते आवडणारे आहेत का हे बघितलं पाहिजे. तिथल्या सगळ्याच पोझिशन्स काही आपल्याला करता येऊ शकणाऱ्या नसतात. शिष्णेने संबंधाला दिलेलं महत्व ते आपण पाहिलंच. त्यानंतर भावनिकतेपेक्षा कोरडेपणा खूप जास्त आहे. म्हणजे इमोशनल बॉन्डिंग जी तुमची दाखवायला पाहिजे, जी खरंच खूप महत्वाची असते, गरजेची असते. बऱ्याचदा स्त्रियांना तर खूप जास्त गरजेची असते की तुम्ही इमोशनली एकमेकांना अटॅच असणं आणि तुम्ही रिस्पेक्ट करणं. सेक्स करताना सुद्धा शरीराचा रिस्पेक्ट करणं, त्याला टच करणं, त्याला बाकी सगळ्या शरीराच्या ज्या संवेदना आहेत किंवा तिथे सगळीकडे चुंबन घेणं, किस करणं, स्पर्श करणं, यातून तुम्हाला एकमेकांचे जे आपण म्हणतो इमोशनल बॉन्डिंग किंवा इमोशनली तुम्ही जवळ येणं आणि मग ते लिंगयोनी संबंध किंवा शिष्णयोनी संबंध हवं असं वाटणं ही त्याची पुढची प्रोसेस असते. पण ते इथं अगदी दाखवलंच जात नाही किंवा डायरेक्ट शिष्णयोनी संबंध यालाच महत्व दिल्याने हा आधीचा जो पार्ट आहे तो खूप कोरडेपणाने दाखवला जातो आणि त्यातला जो भावनिक ओलावा असायला पाहिजे तो आपल्याला त्यातून मिळत नाही. या अशा काही मिसकन्सेप्शन्स आहेत. याच्यापेक्षा जास्तही काय असू शकतात अधिक. मला आता काही ढोबळ मानाने या दिसल्या. आपण मी सगळं घेऊ आणि मग चर्चा घ्यायची ना, ते जे एकेका मुद्द्यावर नाही घ्यायचं ना. म्हणजे कसं म्हणतोयस तू? मी सगळे मुद्दे दिलेले जे आहेत तू ते सगळे मुद्द्यावर मी बोलायचे आणि मग प्रश्न घ्यायचेत ना, एकेका मुद्द्यावर नको ना. नाही, तुला आपण जे चर्चा केली त्यात जे काही मांडायचं असेल तर ते मांड. आणि शेवटचे 2 मुद्दे आपण घेतलेच नाही तर ते तुझ्या मांडणीतून येणार. ओके 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 ठीक आहे. बिहाइंड द सीन आपण बघूयात. मला असं वाटतं सगळं मी एकत्र बोलेल आणि मग प्रश्न घेऊ, नाहीतर मग आपल्या वेळेत होणार नाही. तर बिहाइंड द सीन्स काही गोष्टी आपण पाहिलं. जे आता मी सांगितलं मेकअप केलेला असतो आणि त्याच्यामध्ये बॉडी फिटनेस किंवा बॉडी मेंटेन करण्यासाठी भरपूर मेहनत घेतलेली असते. कारण त्यांच्यासाठी ते म्हणजेच त्यांचा बिझनेस आहे, तो म्हणजेच त्यांचा जॉब आहे. त्यामुळे भरपूर मेहनत त्यासाठी ते सगळे घेत असतात. आपल्याला फक्त ते जसं आपण बघा ना 3 तासाचा पिक्चर आपण बघतो त्यासाठी 1-2 वर्ष शूटिंग सुरू असते. त्यामुळे इथे ज्यावेळेस आपण अर्ध्या तासाचे ते शूट बघतोय ते अर्धा तास सलग शूट झालेलं नसतं, ते टप्प्याटप्प्याने केलेलं शूट असतं. एक बऱ्याचदा असं होतं एकेका पोझिशन मध्ये शूट करतात 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं आणि मग दुसऱ्या पोझिशन मध्ये पुन्हा कॅमेरा पॉज करून पुन्हा शूट किंवा मग थोडा गॅप घेऊन मग अर्ध्या तासाने, तासाभराने, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी असं वेगवेगळ्या पद्धतीने शूट करून ते एकत्र केलेलं असतं. तो सलग अर्ध्या तासाचा शूट कुणीच करू शकत नाही, अगदी ते पॉर्न स्टार असो नाही तर कुणी असो. आणि अर्थात शिवाय त्यातून त्यांना प्रॅक्टिस असते, रोजची प्रॅक्टिस. ते आपण म्हणतो ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर रोज रोज तुम्ही ते प्रॅक्टिस करताय, यातून सुद्धा बऱ्यापैकी त्यांना तो टायमिंग थोडासा लांबवता येऊ शकतो. अनेक त्या ठिकाणी त्यांना टॉनिक्स ते वापरत असतात आणि डॉक्टर्स त्यांचे त्या ठिकाणी असतात जे त्यांना त्यासाठीचे काय काय लागतील ते सगळे पुरवठा करत असतात. व्हिडिओ बनवताना अनेक इफेक्ट्स दिलेले असतात. त्या इफेक्ट्स मधून सुद्धा बऱ्याचदा जे मगाशी पण आपण म्हटलं रंग वगैरे जे दाखवणं ते सुद्धा त्या व्हिडिओ इफेक्ट्स मधून दाखवले जातात. अनेकदा जो आवाज त्याच्यामध्ये दाखवला जातो तो आवाज मगाशी मला वाटतं कोणीतरी बोललं, नंदना वगैरे कोणीतरी, की बऱ्याचदा तो आवाज सुद्धा साईडने दिला जातो सपोर्टिव्ह आवाज म्हणून आणि तो आपल्याला तेच बोलतायत असं वाटत असतं अनेकदा. अर्थात ते सगळे ऍक्टर्स आहेत, पॉर्न ऍक्टर्स आहेत आणि त्यामुळे ते ऍक्टिंग करण्यामध्ये माहिर असतात आणि त्यासाठीच त्यांना घेतलेलं असतं. त्यासाठी त्यांची ऑडिशन झालेली असते, ऑडिशन मधून सिलेक्ट केलेलं असतं आणि त्यांना अर्थातच जसे बॉलिवूड हॉलिवूडमध्ये चेहरे पाहून घेतले जातात तसे इथे सुद्धा फिगर आणि सगळं पाहून घेतलं जातं. तुम्ही किती एक्सपोज करायला तयार आहात ते तुमचं पाहून तेवढं तुमची सगळी कन्सेंट घेऊन ते केलं जातं. मगाशी पूजाने सांगितलं तेही मुद्दे बरोबर आहेत की त्यांची पूर्ण रिटर्न कन्सेंट त्या ठिकाणी घेतलेली असते. पण अर्थात ते पाहताना ती रिटर्न कन्सेंट दिसत नाही. ते जे पाहताना जो मुद्दा सगळ्यांचा आहे याच्यामध्ये बऱ्याच जणांचा की त्यात कन्सेंट दिसत नाही, तर ती कन्सेंट रिटर्न कन्सेंटच्या बाबतीत म्हणणं नाही दिसत सगळ्यांचं. तर जे ते पाहताना आपल्याला जे वाटतं की त्या मुलीची कन्सेंट घ्यायला पाहिजे ती पाहणाऱ्यांना दिसत नाही असं त्यातून म्हणायचंय. तर ती असायला पाहिजे, खरं आहे, कन्सेंट असायला पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये मला असं वाटतं बिहाइंड द सीन्स मध्ये एवढं ओके. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे याच्यातून काही डिसएडव्हान्टेजेस होऊ शकतात का आणि पॉर्न ही ऍडिक्शन आहे का याच्यावर मी शेवटी बोलेल.
त्याच्या आधी पॉर्न बॅन व्हायला पाहिजे का, हा तर सगळ्यात शेवटचा मुद्दा असायला पाहिजे. त्याच्या आधी डिसएडव्हान्टेजेस घेईल मी, नंतर ऍडव्हान्टेजेस बघू आपण, आणि मग रिलेशनशिपवर काही परिणाम होतो का. ओके, डिसएडव्हान्टेजेसच्याच मध्ये मी रिलेशनशिप्स पण घेईल. डिसएडव्हान्टेजेस काही पॉर्नचे आहेत का, तर ऑब्व्हियस आहेत. प्रत्येक गोष्टीचं ऍडिक्शन, व्यसन कोणतंही वाईटच असतं. कोणतीही गोष्ट अति केली की त्याचे नुकसान होतं, तसं पॉर्न सुद्धा अति केलं की नुकसान होऊ शकतं. काय काय नुकसान होऊ शकतं हे आपण बघूयात. अर्थात या नुकसानाच्या बाबतीत पण बऱ्याचशा मिसकन्सेप्शन्स आहेत बरं का. म्हणजे अनेक आजार, सेक्शुअल बिहेवियर्स किंवा सेक्शुअल डिसऑर्डर्स जे आहेत त्या पॉर्न पाहिल्यानेच झाल्यात असं निदान करता येत नाही. पॉर्न न पाहता सुद्धा कदाचित ते होऊ शकतात, पण त्याने पॉर्न पाहून आलाय त्यामुळे पॉर्न पाहिल्यामुळे झालेत असे अनेक जण त्याचे निकष काढू शकतात. पण अर्थात जे आता फक्त मी काही डिसएडव्हान्टेजेस सांगतो जे समजले जात आहेत जगभर, त्याच्या बाबतीत बोलले जात आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं असं म्हटलं जातं की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होऊ शकतं. डिसएडव्हान्टेजेस म्हणजे मेडिकली रिलेशनशिपमध्ये जे काही प्रॉब्लेम होऊ शकतात, त्यात पहिलं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होऊ शकतं असं एक म्हटलं जातं. दुसरं इरेक्टाईल डिस्फंक्शन जे आहे, जे मगाशी मला वाटतं कोणीतरी मांडला तो मुद्दा, की अनेकदा लिंगाची ताठरता येण्यासाठी जर तुम्हाला पॉर्न पाहायची सवय लागलेली असेल आणि तुम्ही ऍडिक्ट झालेला असाल तर तुम्हाला ऍक्च्युअल सेक्स करताना ती फील येऊ शकत नाही आणि तुम्हाला पेनिस किंवा तुमचं शिश्न ताठ होण्यासाठी तुम्हाला पुन्हा पॉर्न पाहण्याची इच्छा होऊ शकते किंवा ते पाहिल्याशिवाय ताठरता येणारच नाही असंही होऊ शकतं. आणि काही प्रमाणात केमिकल इम्बॅलन्स होऊ शकतात. या 3 मेजर मिसकन्सेप्शन सेक्शुअल डिसएडव्हान्टेजेस बाबतीत सांगितल्या जातात. या तिन्हीच्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन हे पॉर्न पाहिल्यानेच होईल असं नाही. बऱ्याचदा पॉर्न पाहण्याआधी त्याच्यामध्ये किंवा तिच्यामध्ये असू शकत नाही, पण त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम पॉर्न न पाहता सुद्धा असण्याची शक्यता जास्त असते. पॉर्न पाहिलं म्हणून प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन झालं असं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे आज जर आपण पाहिलं 100 90 मुलं पॉर्न बघतात, पण म्हणून 90 जर फक्त 5-10 जणांना जर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही असे पॉर्न त्यांना नाही दाखवलं किंवा न पाहणारे सुद्धा 100 लोक घ्याल तर त्यातलं सुद्धा 10 जणांना प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम दिसेल. म्हणजे तो काय पॉर्न पाहिला म्हणून यांना झाला असं नाही. न पाहणारे 100 लोक घ्या, त्यात 10% तुम्हाला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन वाले दिसतील. म्हणून त्याचा काही पॉर्नशी संबंध आहे असं मला वाटत नाही. दुसरं इरेक्टाईल डिस्फंक्शन जे म्हटलं जातं त्याच्यात सुद्धा असंच आहे की लिंगाची ताठरता तुम्हाला येण्याचं जे आहे, उलट अनेकदा पॉर्न हे लिंगाला ताठरता येण्यासाठीच औषध म्हणून वापरलं जातं. मगाशी डॉक्टर राहुल पाटलांनी जो मुद्दा सांगितला तो महत्वाचा आहे, की अनेकदा सेक्शुअलॉजिस्ट हे जेव्हा लैंगिक संबंधामध्ये एखाद्याला लिंगाची ताठरता येत नाहीये, शिश्न ताठरता कमी आहे, अशा वेळीस त्यांना हे पॉर्न दाखवून त्यांना ती ताठरता आणण्याचे प्रयोग केले जातात. अनेकदा सेक्स एज्युकेशन म्हणून सुद्धा पॉर्न वापरलं जातं आणि याचा अनेकदा औषध म्हणून वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन हे फक्त पॉर्न पाहिल्यानेच होईल असं नाही. काही प्रमाण कदाचित असू शकतं की त्याच्या मूळ म्हणजे पॉर्न पाहिल्याशिवाय इरेक्ट होणार नाही असं कदाचित काही प्रमाण असू शकतं. अनेक डॉक्टर्स जगभरातले सांगतात असं असतं, पण त्याच्यापेक्षा असं होत नाही असं सांगणारे डॉक्टर्स पण जास्त आहेत. डॉक्टर राहुल पाटलांनी सांगितलं तसं जगभरात याविषयीचे रिसर्च सुरू आहेत. पण जसं मी पुन्हा म्हटलं की 100 पॉर्न न पाहणारे पुरुष आणि 100 पॉर्न पाहणारे पुरुष असं जर तुम्ही उदाहरण घेतले तर पुन्हा तुम्हाला तेच दिसेल की इरेक्टाईल डिस्फंक्शनचं प्रमाण हे टक्केवारीने दोन्हीकडे पुन्हा सारखंच दिसेल. त्यामुळे 100% तुम्ही खात्रीने म्हणू शकत नाही की हे पॉर्न पाहिल्यामुळे ज्यांना झालं असेल असं मलाही काही वाटत नाही. दुसरं, ऍडिक्शन होऊ शकते का पॉर्न पाहिल्यामुळं, तर ऍडिक्शन कशाला म्हणायचं हे पुन्हा याच्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मी दिवसातून किती वेळ पॉर्न बघते किंवा पॉर्न बघतो याच्यावरून आपण ऍडिक्शन ठरवायचं का, की त्याचा माझ्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतोय किंवा माझ्या कॉन्सन्ट्रेशनवर, माझ्या अभ्यासावर, माझ्या करिअरवर, माझ्या इतर लाईफवर काय फोकस होतोय याच्यावर मी ते बघायचं हे ठरवलं पाहिजे. मला समजा दिवसाचे जर 10 तास मला फ्री मिळत असतील आणि त्या 10 तासातलं जर मी तासभर पॉर्न बघण्यात घालवत असतील आणि 9 तास माझी इतर कामं करत असेल तर त्याला ऍडिक्शन म्हणायचं का. आणि दुसरं परत असे ऍडिक्शन कशाला म्हणतात, ज्या गोष्टीचा तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होतो. म्हणजे जसं दारू पिल्यावर तुमच्या शरीरामध्ये अनेक तुमचे दुष्परिणाम होतात, अल्कोहोलमुळे, सिगारेटमुळे दुष्परिणाम होतात, तंबाखूमुळे दुष्परिणाम होतात, गुटख्यामुळे दुष्परिणाम होतात. तसं पॉर्नमुळे दुष्परिणाम काय होतात,
पॉर्नमुळे शरीरावर किंवा तुमच्या लैंगिक याच्यावरती लैंगिक संबंधावरती सुद्धा दुष्परिणाम झाल्याचं अजूनही फार जगभरात कुठे अभ्यासात आढळलेलं नाहीये. त्यामुळे जिथं दुष्परिणामच होत नाही त्याला ऍडिक्शन कसं म्हणणार, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याला धरून आपण असं म्हणू शकतो जे हस्तमैथुनाविषयीचे गैरसमज आहेत तेच गैरसमज बऱ्याच पॉर्न विषयी सुद्धा आहेत, की हस्तमैथून खूप वेळ करणं हे जसं चुकीचं मानलं जातं, वाईट सवय मानली जाते, त्याच्यामुळे आयुष्यावर काय वाईट परिणाम होतील असं समजलं जातं. तसंच जास्त वेळ पॉर्न पाहिल्यामुळे असं होईल असं म्हटलं जातं. अनेक जण असं म्हणतात की पॉर्न पाहिल्यामुळे हिंसक जास्त होतात किंवा अग्रेसिव्ह जास्त होतात. तर तसंही मला काय वाटत नाही. पुन्हा मी तेच सांगेल एक्झाम्पल की तुम्ही पॉर्न न पाहणारे 100 घ्या आणि पॉर्न पाहणारे 100 घ्या, अग्रेसिव्हचं प्रमाण सुद्धा तुम्हाला पर्सेंटेज सारखंच दिसेल. पण पॉर्न पाहिल्यामुळे अग्रेसिव्ह झाले असं काही त्याच्यामध्ये म्हणता येत नाही. त्यामुळे पॉर्नचा आणि अग्रेसिव्हनेसचा सुद्धा काही संबंध नाही. उलट पॉर्न, आता ऍडव्हान्टेजेसवर मी येतो. उलट पॉर्न पाहिल्यामुळे अनेक, जसं आपण म्हणतो की मला सेक्स विषयी माहितीच नाही, म्हणजे मला सेक्स कसं करायचं हेच माहिती नसतं. जे आपण म्हणतो की पॉर्न पाहिल्यामुळे इतर महिलांविषयी किंवा सेक्स विषयीच्या भावना आपल्या मनामध्ये जास्त प्रमाणात येऊ शकतात आणि जास्त वेळ आपण त्याचाच विचार करू शकतो. तर मला असं सांगावंसं वाटतं की आत्ताच्या पिढीला पॉर्न कदाचित पहिल्यापासून किंवा कमी वयात दिसत असेल, पण आमची पिढी जरी म्हटलं की गेल्या म्हणजे 25-30 वर्षापूर्वी जर पाहायचं म्हटलं तर म्हणजे माझं स्वतःच वैयक्तिक मी पॉर्न वयाच्या 23-24 वर्षी पाहिलंय. तोपर्यंत पॉर्न कशाला म्हणतात हे माहित नव्हतं. पण म्हणून पॉर्न पाहिलं नाही किंवा पॉर्न मूव्हीज फिल्म्स पाहिले नाहीत म्हणून माझ्या मनातल्या लैंगिक भावना कुठे काय लपून राहिल्या का, किंवा माझ्या मनात आजूबाजूच्या स्त्रियांविषयी मुलींविषयी काहीच अशा भावना आल्या असं झालं का, असं नाही होत. अगदी 14व्या-15व्या वर्षापासून माझ्या मनामध्ये या भावना येत होत्या. हस्तमैथून सुरू होतं, मास्टरबेशन सुरू होतं आणि सगळं उलट पॉर्न पाहिल्यानंतर असं म्हणता येईल की काही काळ फक्त पॉर्नचं जो आहे की सुरुवातीचा क्रेज जी असते किंवा नवीन काहीतरी आपल्याला मिळतं त्याच्या उत्सुकतेपोटी, कुतूहलापोटी जास्त वेळ ते पाहिलं जातं आणि नंतरच्या काळामध्ये पुन्हा ते तितकंच नॉर्मल होतं जितकं आधी हस्तमैथून करणं आपण नॉर्मली करत होतो आणि जेवढा वेळ हस्तमैथुनासाठी विचार करत होतो अगदी तेवढाच वेळ नंतर पॉर्नसाठी पण केला जातो, जेव्हा ते ऍज युज्युअल आपल्याला व्हायला लागतं. जास्त त्रास पॉर्नचा तेव्हा होतो जेव्हा मला पॉर्नचं ऍडिक्शन लागलंय का, किंवा मी पॉर्न बघतो ही किती चुकीची गोष्ट आहे आणि मला आता काही करून ते थांबवायचंय. माझ्या मनात पॉर्न पाहण्याची येणारी इच्छा आहे ती मला थांबवायची, काही करून मला ते बंद करायचंय आणि त्याविषयीचं गिल्ट जेव्हा आपण सतत आपल्या मनामध्ये घ्यायला लागतो आणि आपल्या स्वतःला त्याचे दोष द्यायला लागतो आणि त्यासाठी वेगवेगळे उपचार काय काय वापरायला लागतो, त्यातून आपण एकाकी जास्त व्हायला लागतो, आपल्यात काहीतरी चुकीचं व्हायला लागलंय, आपण काहीतरी खूप घाणेरडं करतोय, अशा भावना आपण मनात घेतो आणि आपण त्यातून स्वतःला एकटं जास्त ठेवायला लागतो. यातून प्रॉब्लेम्स वाढू शकतात, यातून मानसिक सुद्धा प्रॉब्लेम वाढू शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिलं जेव्हा तुमच्या मनात पॉर्न हे वाईट आहे हे तुम्ही काढून टाकाल, त्यानंतर तुमचे हे सगळे बाकीचे प्रॉब्लेम सुद्धा निघून जातील. फक्त ते करताना काय करायला पाहिजे, तर मी आधी जे सांगितलं मिसकन्सेप्शन, सगळे हे मिसकन्सेप्शन समजून घ्यायला पाहिजेत. यातलं काय चुकीचं काय बरोबर ते लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरं ऍडव्हान्टेज म्हणून मला असं वाटतं की सगळ्यात पहिलं सेक्स एज्युकेशन किंवा सगळ्यात बेस्ट सेक्स एज्युकेशन, बेस्ट पण नाही म्हणता येणार, पण अगदी सहज माझ्या हातात अवेलेबल असणारं सेक्स एज्युकेशन हे पॉर्न मधून मिळतं. म्हणजे मला अगदी सहज कुणीच सांगत नाही सेक्स कसा करायचा किंवा सेक्स ऍक्टिव्हिटीज कशा असतात, पोझिशन्स काय काय असतात, किंवा मला दुसऱ्या कुणाचं लिंग किंवा योनी पाहायचं असेल तर मला इझिली कुठेच अवेलेबल नसते. पण मला ह्या पॉर्न मधून त्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, सगळ्या गोष्टी मला दिसतात, कळतात. त्यामुळे अगदी इझिली अवेलेबल असणारे सेक्स एज्युकेशन असं म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. अर्थात त्याच्यातल्या काही गोष्टी आपण पुढे बोलणार आहोत की काही काही गोष्टी चुकीच्या आणि त्यासाठी घ्यायची काळजी. पण ऍडव्हान्टेज म्हणून मला असं वाटतं की पॉर्न खूप महत्वाचं आहे. आपल्या भावना किंवा आपल्या लैंगिक कुतूहल संपवण्यासाठी सुद्धा पॉर्न खूप महत्वाचं आहे. त्यामुळे त्याचा रिलेशनशिप्सवर काही परिणाम होतो का, तर जर यातल्या मिसकन्सेप्शन आपण खरं मानत गेलो आणि तशाच जर आपण अपेक्षा आपल्या लैंगिक संबंधामधून ठेवत गेलो तर नक्कीच तुमच्या रिलेशनशिप्समध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. जर तुम्हाला त्यात दाखवलेलं गुदमैथून हे इतकं सहज आणि जर तुम्हाला ते इतकं नॅचरल वाटायला लागलं आणि त्याचा आग्रह जर तुमच्या मनामध्ये वाढायला लागला आणि जर तुमच्या पार्टनरला तो नको असेल, तुमच्या सेक्स पार्टनरला, तुमच्या वैवाहिक पार्टनरला किंवा विदाऊट मॅरेज तुमचा जो कोणी सेक्स पार्टनर असेल तो, त्याला जर ती पोझिशन नको असेल
आणि तुमचा मात्र तोच आग्रह त्यातून झालेला असेल पॉर्न पाहून, तर ते एक त्रासदायक होऊ शकतं. दुसरं, तुम्ही त्यातून ह्या सगळ्या मिसकन्सेप्शन, मी परत त्या सांगणार नाहीत, पण ह्या ज्या मिसकन्सेप्शन 12-13 मी सांगितल्या, या खऱ्या मानून चालत असाल तर पुढे जाऊन प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्या बाबतीत तुमच्या मनात गिल्ट ठेवत असाल, पार्टनरकडून तशा अपेक्षा करत असाल, मुखमैथुनाची, हस्तमैथुनाची, गुदमैथुनाची, ह्या अपेक्षा बऱ्याचदा पॉर्नच्या ऍडिक्शन मधून किंवा पॉर्न पाहून वाढतात पार्टनरकडून. आणि अनेक महिलांकडून अशा तक्रारी येतात की आमच्या नवऱ्याकडून किंवा त्यांच्या सेक्स पार्टनरकडून त्यांना जबरदस्ती गुदमैथून किंवा हस्तमैथून किंवा मुखमैथून करायला लावलं जातं. हे अनेकदा सेक्स पॉर्नच्या याच्यामुळे होतं, पॉर्नच्या प्रभावामुळे होतं. तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकदा आपण आपल्या सेक्स पार्टनर बाबत आणि सेक्शुअल रिलेशनशिप बाबत आणि सेक्स बाबत एकदा आदराने बघायला लागलो आणि दोघांचे कन्सेंट सगळ्या बाबतीत महत्वाचे, हे मुद्दे जर लक्षात घेतले तर मग यातले काहीच इतर प्रॉब्लेम तुमच्या सेक्शुअल रिलेशनशिप बाबतीत येणार नाहीत, असं मला वाटतं. यानंतर राहिलेले मुद्दे जे आहेत, पॉर्न ऍज अन ऍडिक्शन ते झालंय. बॅन करायला पाहिजे का, हा एक मला वाटतं एकच मुद्दा राहिलेला आहे की आता पॉर्न बॅन करायला पाहिजे का. तर अजिबात बॅन नाही करायला पाहिजे. अरे किती बॅन करताय, किती गोष्टी तुम्ही बंद करणार. सगळ्याच, अरे सेक्सच्या बाबतीत तुम्ही पहिल्यापासून बंदच करत आले. काहीच आम्हाला तुम्ही सेक्स म्हणजेच इतकं वाईट घाणेरड आतापर्यंत आमच्या मनात भरवत आलायत. जगू द्या लोकांना, करू द्यात त्यांच्या मनासारखे, जगू द्यात, काहीतरी आनंद घेऊ द्यात जगण्याचा. सगळ्याच गोष्टी बॅन. आतापर्यंत तुम्ही सेक्सला बॅन ठेवला, एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत सेक्स करायचं नाही, सेक्स विषयी बोलायचं नाही, सेक्स विषयी काही कुठं उघडपणे काही करायचं नाही. किती किती बॅन करणार तुम्ही, नाही करू शकत हे, आणि नाहीच करायला पाहिजे. नॅचरली भावना आहेत. जर तुम्ही त्याच्याविषयी इतरत्र कुठे बोलत नाहीत, किमान बिचाऱ्यांना इथून तरी काहीतरी मिळतंय, दिसतंय, तर ते करू द्यात. तुम्हाला फारच त्या काय आजच्या भावी पिढीची किंवा आजच्या पिढीची काळजी असेल तर काय करा, तर तुम्ही त्याविषयी चर्चा करा ना, बोलायला लागा त्याविषयी. त्यातलं काय चुकीचं आहे आधी तुम्ही समजून घ्या, त्यातलं काय चुकीचं आहे. तुम्ही त्या जर सेक्शुअल रिलेशनशिप मधून पुढे गेलेला असाल, तुम्हाला सेक्स म्हणजे काय हे तुम्हाला आधी कळालेलं असेल, तर तुम्ही त्याच्यात त्या भावी पिढीशी किंवा आजच्या पिढीशी बोला. खरं तर सगळ्या मुलामुलींनी आज जे ठेवलंय खरं संवाद, असा संवाद कॅज्युअली व्हायला पाहिजे मुलामुलींमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये. पॉर्न विषयीचे मिसकन्सेप्शन समजून घेतलं पाहिजे, त्यातलं मिथ्स जे आहेत, त्यातून रंगवून दाखवलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. आणि त्याविषयी जेवढं मोकळेपणाने चर्चा होईल ना, तेवढं त्यातून होणारे वाईट परिणाम सगळे दूर होतील. आणि तुम्ही बंद केल्याने काहीच त्यातून चांगलं होणार नाही, उलट बंद केल्याने जास्त ते अजून पाहण्याचे कुतूहल वाढेल, अजून जास्त कुठून वेगवेगळ्या साईट्स काढल्या जातील, आणि जेवढ्या गोष्टी झाकल्या जातात तेवढ्या ते पाहण्याचं इच्छा जास्त वाढली जाते, हे लक्षात घ्या. त्यामुळे आतापर्यंत इंडियन आणि वेस्टर्न कल्चरमध्ये जो फरक आहे तो याचमुळे की इंडियन कल्चरमध्ये किंवा अरब कल्चरमध्ये पहिल्यापासून स्त्रीचंच शरीर फक्त झाकलं गेलेलं आहे, पुरुषाचं शरीर सुद्धा फारसं झाकलं गेलेलं नाही कधीच. हे आपण लक्षात घेऊ शकतो की फक्त स्त्रीचं शरीर झाकलं गेलंय जास्त अरब आणि इंडियन कल्चरमध्ये किंवा आशियन कल्चरमध्ये, आणि त्यामुळे स्त्रीच्या शरीराविषयी जास्त आकर्षण वाढत गेलेलं आहे. आणि तेच वेस्टर्न कल्चरमध्ये स्त्रीचं शरीर एवढं उघडपणे किंवा मोकळेपणाने ते ठेवतात आणि हाफ नेकेड ते सहज वागवू शकतात. त्यामुळे पहिल्यापासून हाफ नेकेड बघण्याविषयीचं काही आकर्षणच राहिलेलं नाहीये. त्यामुळं त्यांना त्याविषयी वेगळं काही वाटत नाही. आपल्याकडे जे म्हटलं जातं अरब कंट्रीजमध्ये किंवा आपल्या आशियन कंट्रीजमध्ये की स्त्रीच्या शरीराचा थोडा जरी पार्ट उघडा दिसला तरी पुरुषाच्या भावना चाळवू शकतात, त्याचं कारण हेच आहे, कारण त्यांनी ते बघायची सवयच नाही, तुम्ही त्यांना बघूच दिलं नाही. तुम्ही एवढं ते झाकून झाकून सगळं ठेवलंय आणि अजूनही झाकायचाच प्रयत्न करत असाल तर त्यातून रिव्हर्स ऍक्शनच होणार आहे आणि त्यातून दुष्परिणामच जास्त होणार आहेत. त्यामुळे अजिबात बॅन नाही करायला पाहिजे, त्याविषयीचं एज्युकेशन दिलं पाहिजे, मोकळेपणाने बोललं गेलं पाहिजे, त्यातलं चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय ते तुम्हाला सांगितलं गेलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. पॉर्न इज बॅड ऑर गुड असं जर मला कोणी म्हटलं तर मला डायरेक्ट तो आपल्या लहानपणी आम्हाला निबंधामध्ये प्रश्न असायचा परीक्षेला, दूरदर्शन शापकी वरदान, तो प्रश्न आठवतो पॉर्न बॅड ऑर गुड म्हटल्यावर. जसं आपण दूरदर्शन शापकी वरदान असं म्हणत असताना आपण नेहमी असं सांगतो की काय बघायचं आणि काय नाही हे आपल्या हातात असतं, रिमोट आपल्या हातात असतो, कोणता चॅनेल बघायचा, कोणतं न्यूज चॅनेल बघायचं आपण ठरवू शकतो. अगदी तसंच पॉर्न मध्ये सुद्धा आहे. पॉर्न मध्ये खूप व्हरायटी ऑफ पॉर्न्स आहेत, तुम्हाला जे हवं ते पद्धतीने पाहिलं तुम्ही पाहू शकता. खरं तर त्यातून तुम्हाला तुमचा स्वभाव सुद्धा कळतो बरं का. म्हणजे अनेक जण जर त्यातून व्हल्गर किंवा हिंसक जर तुम्ही व्हायलेंट सेक्स पॉर्नचे प्रकार बघत असाल तर त्यातून तुम्हाला लवकर सावध होता येतं की आपण हिंसक प्रकाराकडे चाललोय, काही तुम्हाला ओळखता येतं.
त्यातून तुम्ही अमेच्युअर पॉर्न जास्त बघताय, तुम्ही रोमॅन्टिक जास्त बघताय, सेड्युसिंग बघताय, टेम्पटेशन बघताय. यातून तुम्हाला असं लक्षात येतं की तुम्ही रोमॅन्टिक तुम्हाला सेक्स बघण्याकडे जास्त तुम्हाला इंटरेस्ट आहे. तुम्ही काय बघताय याच्यातून तुम्हाला तुमचं अनालाइज करता येतं, तुम्हाला काय बघायला आवडते, कशातून किक मिळते तुम्हाला, हे सुद्धा त्यामुळे तुम्हाला त्यातून कळतं. यातून तुमचा स्वतःचा एक लैंगिक स्वभाव, सेक्शुअल नेचर तुमचं तुम्हाला ओळखता येतं. यासाठी सुद्धा खूप पॉर्न महत्वाचं आहे. त्यातून तुम्ही फक्त काय करायला पाहिजे, आंधळेपणाने ते स्वीकारायला नाही पाहिजे. जसं आपण बघा ना, टॉलिवूडचे जे आपण मूव्हीज बघतो साऊथचे, त्याच्यामध्ये जसं एका लाथेत कोणीतरी हिरो गाड्या सगळ्या असं उडवून देतो, धाड 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 धाड. आपण तेव्हा असं म्हणतो का, कसलं भारी, मी पण अशीच गाडी उडवणार लाथेत, नाही म्हणत ना. आपण असं म्हणतो की अरे शक्य आहे का, काय दाखवतात, लाथेत कुठं गाडी उडते का, असं आपण म्हणतो. अगदी तसंच आपण पॉर्नच्या बाबतीत सुद्धा म्हणायला पाहिजे की अरे हे प्रॅक्टिकली शक्य नाही, असं नसतं, प्रॅक्टिकली वेगळं आहे, असं नाही होऊ शकत. हे आपण एवढं चिकित्सक दृष्टिकोन फक्त जर आपण ठेवला, जसं आपण बॉलिवूड मधून प्रेमाची व्याख्या चुकीची गेलेली असं आपण आता ओरडून ओरडून सगळीकडे सांगतोय. खरी प्रेमाची व्याख्या आता आपण रुजवू बघतोय. आकर्षणाला प्रेम मधून दाखवलं गेलं असं आपण म्हणतोय, आणि त्यामुळे चुकीचं प्रेम सगळ्यांकडे पोहोचल्यामुळे नुकसान होतंय अनेकांचं. पण म्हणून आपण बॉलिवूड बंद करा असं म्हणतो का? म्हणून आपण रोमॅन्टिक मूव्हीज बंद करा, त्याच्यावर बॅन आणा असं म्हणतो का? मोहब्बतेमधून चुकीचं काहीतरी कन्सेप्ट दाखवले जाते म्हणून मोहब्बते पिक्चरवर बॅन आणा असं म्हणतो का? नाही म्हणत ना. तसंच पॉर्न मधून जर, म्हणजे मोहब्बते एक उदाहरण दिला, असे अनेक असू शकतात, किंवा मोहब्बते अनेकांचा आवडता असू शकतो, त्यांना धक्का बसू शकतो. त्यामुळे असे अनेक मूव्हीज मधून, किंवा तो कबीर सिंग आता आलेला ज्याच्यामधून किती हिंसक प्रकार प्रेमाचा दाखवला गेला, तोही अनेकांचा आवडता मूव्ही आहे. पण म्हणून आपण त्याच्यावरती बॅन आणा असं म्हणतो का? नाही. आपण काय म्हणतो, त्याविषयी प्रबोधन करा. कबीर सिंग कसा चुकीचा आहे, प्रेम कशाला म्हणू नये याचं उदाहरण म्हणजे कबीर सिंग पिक्चर आहे असं आपण सांगतो ना. आपण त्याचा वापर प्रबोधनासाठी करतो. तसा वापर पॉर्नचा का नाही करू शकत? तसाच वापर तुम्ही सेक्स एज्युकेशनसाठी पॉर्नचा करा ना, की हे बघा, हे सेक्स कसा असू शकत नाही हे ह्या व्हिडिओतून कळतं, आणि सेक्स कसा असायला हवा हे ह्या पॉर्न मधून कळतं. असं तुम्ही त्याचे कॅटेगरी करू शकता, व्हरायटी करू शकता. तुम्हाला अनेक जगभरातल्या लोकांच्या आपण काय म्हणूयात की लाइकिंग्स त्याच्यामध्ये कळू शकतात सेक्स विषयीच्या. तुम्ही बघा, एकेका व्हिडिओला लाखो लाईक्स आहेत, करोडो लाईक्स आहेत काही काही व्हिडिओजला. त्याच्यातून आपलं हे कळू शकतं की लोकांना काय बघायला आवडते. म्हणजे जगभरातल्या लोकांची आवड आपल्या समोर येते, ती सुद्धा आपल्याला कळते. आपली आवड काय हे आपण त्यातून जाणून घेऊ शकतो, आणि त्यातलं चांगलं वाईट हे सुद्धा आपण समजून घेऊ शकतो. तर शेवटी फक्त मी एक वाक्य सांगेल आणि आपण थांबूयात, प्रश्न घेऊयात. फक्त शेवटी मी असं सांगेल की पॉर्न हे वाईट नाही. त्यातलं काय बघायचं काय नाही बघायचं हे आपण ठरवू शकतो. पॉर्न मधलं चांगलं वाईट हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, चिकित्सक दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. एक चांगला अभ्यास सेक्स विषयीचा म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. फक्त तुम्ही डोळे उघडे ठेवून सगळं बघा, विचार करा. आपल्या हाताशी पॉर्न साइट्स बरोबरच गुगल सुद्धा आहे. गुगलवरती अनेक मिसकन्सेप्शन या विषयीच्या आहेत त्या समजून घ्या. युट्यूबवरती अनेक मिसकन्सेप्शन या विषयीच्या आहेत त्या समजून घ्या. डॉक्टर शंतनू अभ्यंकरांचे अनेक व्हिडिओज आहेत, त्यांचं फेसबुकला ब्लॉग सुद्धा आहे, त्याच्यावर पोरनाड्या म्हणून एक चांगला छान लेख सुद्धा आहे, तो सुद्धा तुम्ही याविषयी वाचू शकता. अनेक अधिकृत पुस्तकं आहेत, निरामय कामजीवन सारखे आहेत. अनेक पुस्तकं तुम्हाला शशांक सामकांसारखे त्यांनी लिहिलेले काही नवविवाहितांचं कामजीवन सारखे अनेक पुस्तकं आहेत. त्याच्यातून तुम्ही खरं सेक्स समजून घ्या. शास्त्रशुद्ध पुस्तकं वाचा. शास्त्रीय माहिती अनेक युट्यूब चॅनेल मधून मिळते, ती घ्या, आणि मग तुम्ही तुमचं सेक्स विषयीचं मत बनवा. एवढं मी सांगून थांबतो. थँक्यू. येस, थँक्यू सो मच सचिन. आता आपण प्रश्नांकडे जाऊया. ओके, योगेशचा असा प्रश्न होता की मला पार्टनर सोबत सेक्स करताना कोणत्या गोष्टी, मला वाटतं हे तुझ्या मांडणीतून आता जस्ट कव्हर झालंय ना. म्यूट आहेस तू. प्रश्न माहित नाही तेजल मला काय काय ओके, झालं असेल कव्हर तर मग नको घ्यायला, कव्हर झाले नसतील तर घेऊयात. तू चॅट बॉक्स बघू शकतोस का? म्हणजे मी प्रश्न चूज करून तुला देऊ? हा, तू सांगितलं तर जास्त बरं राहील. तू सांग चूज करून. नाही, त्याचा प्रश्न असा होता की मला पार्टनर सोबत सेक्स करताना कोणत्या गोष्टी करण्यात आनंद मिळेल, किंवा कोणत्या गोष्टी पार्टनरला आनंद देऊ शकेल या गोष्टी पॉर्न मधून कळू शकतात असं वाटतं. तर त्यावर काय बोलशील? खरंय. पॉर्न मधून आपल्याला अनेक वेगवेगळ्या पोझिशन्स कळतात. फक्त त्या सगळ्या पोझिशन्स आपण करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. जसं आपण हिरो सारखं बिल्डिंग वरून उडी मारू शकत नाही, आणि ते पण मारत नसतात, त्यांनी दोरी लावलेली असते.
किंवा तार लावलेली असते आणि इनव्हिजिबल जे आपल्याला दिसत नाही आणि त्याने ते उडे मारत असतात. हे जसं आपण लक्षात घेतो ना मूव्हीज मध्ये, तसं इथे पण लक्षात द्यायचं की सगळ्याच पोझिशन्स आपण करू शकत नाहीत, पण त्यातून अनेक वेगवेगळ्या पोझिशन्स कळतात. त्या पोझिशन्स आपण आपल्या पार्टनरच्या कन्सेंटने, दोघांना आवडत असतील तर ते वापरू शकतो आणि खरंच खूप व्हरायटी आपल्याला तिथून मिळते बरं का. आणि आपल्या पार्टनरची इच्छा असेल तर आपण खूप छान वेगवेगळ्या व्हरायटी एन्जॉय करू शकतो. ओके. आकाशचा असा प्रश्न आहे की पोर्नोग्राफी कंटेंट बघितलं तर बलात्कार करण्याची इच्छा बळावण्याची शक्यता वाढते का? समाजामध्ये बलात्कार वाढण्यामागे पॉर्न हे स्ट्रॉंग कारण आहे का? उलट आहे, मी म्हणेल बलात्काराची भावना कमी होण्यासाठी ते पॉर्न कारणीभूत ठरलंच तर, आणि बलात्कार कमी होतील पॉर्न पाहायला लागल्यानंतर. हे बघा, अनेकदा असं म्हटलं जातं बरं का, हा एक खूप मोठा गैरसमज आहे की पॉर्न पाहिलं, जसं मगाशी मी म्हटलं की पॉर्न पाहिल्याने मुलं हिंसक होतात आणि बलात्काराच्या भावना त्यांच्यामध्ये वाढतात. असं नसतं. हिंसक मुलंच तशा पॉर्न बघतात. तुम्ही बघा ना, पॉर्न आता समजा माझ्यासारखा मुलगा ज्यावेळेस पॉर्न बघेल तर काय बघेल, मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, मी अमेच्युअर बघेल, मी रोमॅन्टिक बघेल, मी सेड्युसिंग बघेल किंवा मी टेम्पटेशन बघेल, मी काहीतरी रोमॅन्टिक मला त्यातून काय छान वेगवेगळं मिळेल ते बघेल. हे कशावरून आलं? माझ्या स्वभावातून येतं, माझ्या सवयीतून येतं. जर मी हिंसक स्वभावाचा ऑलरेडी असेल, मी ऑलरेडी अग्रेसिव्ह स्वभावाचा असेल, की मी ऑलरेडी स्त्रियांविषयी तसा विचार करणार असेल, तर मी बघताना त्याच्यामध्ये काय टाइप्स बघेल, मी त्याच्यामध्ये फेटिश टाइप्स बघेल की ज्याच्यामध्ये खूप हिंसक दाखवलं जातं. मी त्याच्यामध्ये वेगवेगळे जे गँग बँग असतात ते बघेल, मी वेगवेगळे ग्रुप सेक्स बघेल. कारण माझ्या मनामध्ये जर ती हिंसक भावना असेल, तेवढं जर अग्रेशन असेल स्त्रियांबाबत किंवा काय, तर मी तशा गोष्टी बघू शकतो. आणि मला उलट हे म्हणायचंय की तुम्ही ते बघत असताना, मी मगाशी जो मुद्दा म्हटला की तुम्ही स्वतःला अनालाइज करू शकताय की तुम्ही काय बघताय, तुम्हाला काय बघायला आवडतंय, तुम्हाला कशातून किक मिळते, यातून तुम्ही तुमच्या स्वभावाला जज करू शकता. जर तुमच्या एका पॉइंटला लक्षात आलं की तुम्हाला हिंसक पॉर्न बघण्याची जास्त आवड आता वाटायला लागलेली आहे, त्यावेळेस तुम्हाला तो ट्रिगर पॉइंट असेल की तुम्ही आता कंट्रोल करायला पाहिजे किंवा तुम्ही कुठेतरी थांबायला पाहिजे किंवा तुम्ही थोडा गॅप घ्यायला पाहिजे आणि मग तुम्ही पुन्हा रोमॅन्टिक पॉर्नकडे येऊ शकता. त्यामुळे हिंसक म्हणजे पॉर्न पाहिल्याने हिंसक होतात का, असं नाही. हिंसक असणारी मुलं हिंसक पॉर्न बघतात आणि त्यातून मग त्यांना ते प्रयोग करण्याची इच्छा होऊ शकते. पण ते न पाहणारे सुद्धा, म्हणजे तुम्ही बलात्कार केलेल्यांचे काढा ना, जेवढ्याने बलात्कार केले, म्हणजे याच्या आधी पॉर्न इंडस्ट्री असण्याच्या आधी किंवा पॉर्न मुलांच्या हातात मोबाईल मध्ये जाण्याआधी बलात्कार होत नव्हते का? अरे आपल्या मोठमोठ्या महाकाव्यामध्ये इंद्रदेवाने बलात्कार केले, तो काय पॉर्न बघत होता का? असं नाही. बलात्कार आणि पॉर्न भावना या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आधीच तुमच्या मनामध्ये त्या भावना असतात, त्या काय पॉर्न पाहिल्याने वाढत नाहीत. पॉर्न पाहिल्याने सेक्सची इच्छा उलट तिथं ती आपण शमवतो. जे आपण दमन केले जाते, करण्यातून दुसऱ्यावर लादणं होऊ शकतं. जर माझी भावना दाबली गेली असेल कंटिन्युअस, तर मला एखादी मुलगी पाहिल्यावरती खूप उचंबळून येऊ शकते भावना, आणि मी कधी चान्स मिळतोय आणि मी याच्यावर माझी ती भावना लादतोय असा प्रयत्न करू शकतो. पण जर माझी ती भावना दमन करण्याऐवजी मी शमन केलेली असेल, पॉर्न पाहून किंवा हस्तमैथून करून मी ती माझी भावना त्या ठिकाणी तृप्त मी झालेलो असेल किंवा ती भावना मी त्या ठिकाणी रिलीज केलेली असेल, तर मी दुसऱ्या कुणावरती जबरदस्ती करण्याची शक्यता कमी होते तुलनेने वाढण्यापेक्षा. हे लक्षात घेऊया. ओके, म्हणजे आपल्याला सर्वात जास्त इंट्रोस्पेक्शनची गरज आहे आणि मग त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं जाणून घेण्याची गरज आहे, या विषयावर वाचण्यासाठी किंवा असं आपण जे आता बोलतोय तशी गरज आहे बेसिकली. पुढचा वरदराजचा प्रश्न आहे की पॉर्न ऍडिक्शनमुळे पुरुषी प्रवृत्ती जी आहे की फिमेल ही गिव्हर आहे, याला बढ़ावा मिळतो का? खरं, हा शेवटचा मुद्दा आपला माझ्या लक्षात आला आता, जो राहिला आपल्या याच्यातून, जेंडर इन पोर्नोग्राफी जे मुद्दा होता, तो या प्रश्नाला धरून मी सांगेल की खरंय, पॉर्न मध्ये जास्त करून ते पुरुषांसाठीच दाखवलं जातं. म्हणून तुम्ही त्यात बघाल की ऑर्गॅझम, तो पॉर्न पाहिल्यानंतर जास्त ऑर्गॅझम कुणाचं होईल, तर अर्थ ते पुरुषांच्याच जास्त ऑर्गॅझम होण्यासाठीच दाखवलं जातं. म्हणजे मोर्निंग जे त्याच्यामध्ये दाखवलं जातं ना, ते ओरडणं, स्त्रीचं मोर्निंग ग्रोनिंग त्याला जे आपण म्हणतो, की ते त्याने काही स्त्रिया उद्युक्त होतात का? त्याने काही स्त्रियांना ऑर्गॅझम मिळतं का स्त्रियांचा तो आवाज ऐकून? नाही. त्याने सगळ्यात जास्त पुरुषांनाच त्याने उद्युक्त होत असतं किंवा त्यांचं ऑर्गॅझम जास्त वाढत असतं, फिलिंग किंवा त्यांचं आपण काय म्हणतो सेक्शुअल एन्झायटी जास्त वाढत असते. आणि त्यामुळे त्यांना जास्त काय आपण म्हणूयात की ते एक्साइटमेंट त्यांची जी आहे पुरुषांची वाढवण्यासाठी काय काय करता येऊ शकतं. त्याच्यामधला एक मुद्दा हा स्त्रियांचं ते ओरडणं किंवा रिस्पॉन्स देणं, हा प्रकार त्यातला आहे. ते त्याच्यामध्ये जास्त दाखवलं जातं. जवळजवळ सर्रास सगळ्या पॉर्नमध्ये ते दाखवलं जातं. त्याचा उद्देश पुरुषांना उद्युक्त करणं, त्यांचं एक्साइटमेंट वाढवणं हाच असतो.
त्यामुळे स्त्रियांच्या ऑर्गॅझम विषयी फार कमी विचार पॉर्न मधून होतो, पुरुषांच्याच ऑर्गॅझम विषयी जास्त विचार होतो. त्यामुळे असं होऊ शकतं की त्यातले जर प्रयोग मी जसं म्हटलं की जर तुम्ही पॉर्नला जसंची तसं ऍक्सेप्ट केलं, जसंची तसं खरं आहे असं मानलं, तर तुम्ही ते प्रयोग तुमच्या स्त्री पार्टनरवरती लादू शकता, म्हणजे लादलं जाऊ शकतं, त्यातून तिच्यावर अन्याय होऊ शकतो. ते नाही करायला पाहिजे. एकच गोष्ट मी पुन्हा सांगेल की आपण एक कन्सेप्ट सेक्स करताना नेहमी लक्षात ठेवायची, ती म्हणजे कन्सेंट आणि दोघांची इच्छा आणि आनंद. या गोष्टी जर तुम्ही ठेवल्या कॉमन, तर तुम्ही पॉर्न बघा, नाहीतर तुम्ही प्रत्यक्ष सेक्स बघा, नाहीतर तुम्ही काही करा, तुम्ही कधीच एकमेकांना त्रास देऊ शकणार नाही. फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवा, एकमेकांचा कन्सेंट, दोघांची मान्यता आहे की नाही, दोघांची इच्छा आहे की नाही, दोघांना आनंद मिळतोय की नाही, या गोष्टी जर तुम्ही ठेवल्या तर तुम्हाला कशातूनच काही त्रास होणार नाही. जेंडर पॉर्नोग्राफीमध्ये काम करतं, तो आपला शेवटचा मुद्दा होता, तो मी क्लिअर केला की तो अर्थात मेल जेंडरसाठी जास्त करून ते पॉर्न बनवलेले आहेत, फिमेलचा त्यामध्ये खूप कमी विचार केला जातो. सचिन सर, यालाच अनुसरून मला एक प्रश्न विचारायचा आहे. हॅलो, आवाज येतोय का? हो. आता तुम्ही जसं म्हणलात की फिमेल ओरिएंटेड पॉर्न नाहीये आणि सहसा पॉर्नचा उद्देश हा बनवतानाच हा विचार करून केला की मेल जास्त उद्दीपित व्हावेत यासाठी आहे. आता आपण याला अल्टरनेटिव्ह अॅनिमेशन पॉर्न जे असतात ते देणं योग्य आहे का? म्हणजे पॉर्न बॅन करण्यापेक्षा अॅनिमेशन पॉर्न दाखवणं, म्हणजे यातून दोन गोष्टी होतात. तर काय की त्याच्यातून ज्या गोष्टी सांगायच्यात, म्हणजे आपण म्हणतो की पिक्चोरल गोष्टी लवकर लक्षात येतात. सेक्स एज्युकेशनचे बुक असताना सुद्धा पिक्चोरल पद्धतीने सांगणं योग्य आहे. मग त्यासाठी अॅनिमेशन पॉर्न हे जास्त योग्य ठरेल ना. आणि दुसरं म्हणजे काय की हे जे पॉर्न आहेत हे सहसा अदर कंट्री मधले आहेत, म्हणजे तिथल्या व्यक्तीचं प्रकृती आणि तिथलं ही पण पूर्ण वेगळी असते. त्यामुळे आपल्या देशातल्या व्यक्तींना सुद्धा तितकं फायदेशीर ठरत नाही. आणि त्याच्यात फिमेल ओरिएंटेड नाही, फिमेलचं ऑर्गॅझम, मेल ऑर्गॅझम त्याच्या व्यवस्थित डेफिनेशन पण म्हणजे हे होत नाहीत. आणि ते मला दुसरं एक म्हणायचंय की म्हणजे यातून जे तुलना केली जाते की कसं होतं ना की साईज वगैरे जे आपण म्हणतो, पेनिसची साईज असेल किंवा बाकीच्या अवयवाची साईज असेल, सेक्शुअल ऑर्गनची साईज, ही तुलना केली जाते आपल्या पार्टनर सोबत. तर हे टाळता येऊ शकतं जर अॅनिमेशन पॉर्न दिलं तर. मग अॅनिमेशन पॉर्न मधून जे गोष्टी ज्या सांगायच्यात, फॅन्टसीज वगैरे एक्सपेरिमेंटल गोष्टी आहेत त्या पण पोहोचतील आणि त्याचा उद्देश पण क्लिअर होईल. आणि यातून जे काय होतं की ओव्हर स्टिम्युलेटर हे जे आता जे पॉर्न आहेत सध्या पाहिले जातात, त्यातून ओव्हर स्टिम्युलेटर आपलं माइंड होतं, म्हणजे मनातून त्याची ऑलरेडीच प्रोसेस सुरू झालेली असते. त्याच्यामुळे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचे कुठं ना कुठं तरी यातून प्रॉब्लेम पण क्रिएट होतात. तर मला वाटतं की याला म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की अॅनिमेशन पॉर्न बद्दल सांगावं? मला फारसा काही फरक वाटत नाही अॅनिमेशन पॉर्न आणि याच्यामध्ये. उलट अॅनिमेशन पॉर्न जास्त चालणार नाही. त्याचं कारण असे की अॅनिमेशन आपल्याला माहिती असतं आधीच की ते खोटं आहे आणि त्यामुळे ते पाहण्यात फारसं कोणाला इंटरेस्ट नसतो. ॲनिमेटेड पॉर्न किती जणांना पाहायला आवडेल याचा सर्वे जरी आपण केला तरी साहजिकच जास्त लोकांचा कल हा अॅनिमेटेड पॉर्न बघण्यापेक्षा ऍक्च्युअल स्त्री पुरुषांचं सेक्स संबंध, म्हणजे पॉर्न म्हणण्यापेक्षा आपण त्याला सेक्स संबंध जर आपण म्हणत असू, सेक्शुअल रिलेशन म्हणत असू, तर मला जास्त काय बघायला आवडेल? मला समोर ऍक्च्युअल स्त्री पुरुषांचे सेक्स बघायला जास्त आवडेल की मला अॅनिमेटेड बघायला जास्त आवडेल? तर जास्त करून ऍक्च्युअलच बघायला आवडतो. त्यामुळे जे काय अॅनिमेटेड म्हणून दाखवायचे ते ऍक्च्युअल मधून पण दाखवलं जाऊ शकतं. म्हणजे तसे जर प्रयत्न झाले तर ते नक्की होऊ शकतं. अर्थात यातून सुद्धा अगदीच नाही असं नाही बरं का, पण जास्त प्रमाणात मेल डॉमिनेटेड ते असतं. पण त्यातून ज्यांना घ्यायचंय ते त्यातले बरेचसे मुद्दे, यातून स्त्रीला नेमकी कशा पद्धतीने उद्दीपन मिळू शकतं, कशातून ऑर्गॅझम स्त्रीचा होऊ शकतो, हे सुद्धा तुम्ही यातून ओळखू शकता, यातून घेऊ शकता. पण अर्थात फक्त त्यातून होणार नाही, त्याच्यासोबत तुम्हाला थोडंसं इतर वाचन, इतर थोडंसं अजून माहिती शास्त्र सुद्धा जर घेतली आणि दोन्हीचा एकत्र जर तुम्ही संगम केला तर मग नक्की तुम्हाला यातून सुद्धा त्या गोष्टी घेता येऊ शकतात. अॅनिमेशन पॉर्न हे नाही फारसं चालणार, कारण शेवटी लोकांच्या आवडीवर सगळं चालत असतं. अॅनिमेशन फारसं कुणाला आवडेल असं वाटत नाही. जास्त करून सगळ्यांना ऍक्च्युअल बघायलाच आवडतं. म्हणजे तुलना केली जी जाते, ऑर्गनची तुलना केली जाते त्या व्यक्तीसोबत आपल्या पार्टनरची,
तो एक मोठा साईड इफेक्ट आहे पॉर्नचा, असं वाटत नाही का? हो, ते मिसकन्सेप्शन मध्ये घेतलाच ना तो मुद्दा सूरज आपण. तो एक नाही, ते सगळे डिसएडव्हान्टेजेस आहेत जे मी मिसकन्सेप्शन मध्ये सांगितले, ते सगळेच डिसएडव्हान्टेजेस मध्ये सांगितलं आपण. सगळेच म्हणजे ते मिसकन्सेप्शन जे आहे ते जर तुम्ही खरे मानून चाललात तर तोटाच आहे ना. त्यामुळे मी तेच सांगितलं की सगळे मिसकन्सेप्शन जे मी म्हटलं 14-15 मिसकन्सेप्शन जे मी सांगितले त्यातलं कोणतंही तुम्ही एक जरी त्यातलं खरं मानून वागत असाल तर तो तोटाच आहे. त्यामुळे ते जर तुम्ही एकदा लक्षात घेतलं की हे मिसकन्सेप्शन्स आहेत, हे त्यांनी शूट केलेलं आहे, त्यांनी ते आपल्याला अधिक चांगलं दाखवण्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे, त्यातल्या जर त्या गोष्टी चुकीच्या आपण लक्षात घेतलं तर बाकी गोष्टी बघूयात ना त्यातल्या, त्या गोष्टी चांगल्या म्हणून घेता येतील. येस. मला वाटतं आपण जे मांडणीतून प्रश्न झाले ते आपण पुन्हा नाही घेणार आहोत आणि ऑलरेडी आपल्याला संपायचं आहे हे 9 वाजता. तर मी काही निवडक प्रश्न घेते आणि मग आपण इथे थांबूया. ओके. सो पॉर्न बघण्यासाठी एलिजिबल एज काय असावं असं तुला वाटतं? खरं तर आता आपल्याकडे असं आहे, लैंगिक शिक्षण हेच ज्या वयात मिळायला पाहिजे त्या वयात मिळत नाही आणि त्यामुळे एलिजिबल एज जरी आता केलं असेल 18, खरं तर आता पॉर्न बघण्याच्या वयापेक्षा मी असं म्हणेल लैंगिक संबंधाचं वय काय असायला पाहिजे याही बाबतीत बरेच दुमत आहेत. म्हणजे माझं स्वतःचं सुद्धा मत आहे. याच्या आधी मी अनेकांचे याविषयीचे डिबेट्स ऐकलेत किंवा याविषयीची मतं अनेकांची वेगवेगळी आहेत की लैंगिक संबंधांसाठी अधिकृत वय काय असायला पाहिजे. 18 आणि 21 याविषयी सुद्धा अनेकांचं काय सहमती नाहीये. पण आता आपण लिगली असं म्हणूयात की 18 आणि 21 आपल्याकडे आहेत, तर 18 आणि 21च आपण आता धरूयात, त्याच्यात इतर गोष्टीमध्ये जायला नको. 18 आणि 21 हेच लिगली वय आता असायला पाहिजे. पण त्याच्या आधी सुद्धा मुलं मुली सहज बघताना आता दिसतात. अगदी 8-10 वर्षाच्या मुला मुलींपासून हे बघायला सुरू होतं. तर त्या बाबतीत त्यांच्याशी लवकर संवाद सुरू व्हायला पाहिजे आणि त्यांच्या हातात त्यासाठी चाइल्ड लॉकर म्हणून जे काही तुमच्या युट्यूबला किंवा कशाला ते लावू शकतात, ते सगळे सॉफ्टवेअर तुम्ही घ्यायला पाहिजेत. आणि अगदी कमी वयामध्ये जेव्हा अजिबात समज नसते त्या वयात मुलांच्या हातात असं काही जाणार नाही याची पालकांनी काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे 18 वयापर्यंत नाही ना लिगली, तर 18 वयापर्यंत किमान आपण आपल्या मुला मुलींना तेवढा आपण सक्षम बनवूयात, त्यांच्याशी संवाद साधूयात, त्यांना या सगळ्या गोष्टीविषयी माहिती देऊयात, जेणेकरून जेव्हा कधी त्यांच्या हातात हे पॉर्न पडतील तेव्हा ते त्याविषयीचं चांगलं वाईट समजू शकतील. येस, म्हणजे आई-बाबांनी पॉर्न विषयी मुलांशी बोलणं गरजेचं आहे. खरंय, त्यासाठी आधी आई बाबांनी पॉर्न बघायला पाहिजेत. अरे बघत पण असतील काय माहिती. हो, बघत पण ते बऱ्याचदा ते चुकीचं म्हणून बघत असतील ना, घाणेरडं म्हणून बघत असतील. हो, आणि सध्या कंडिशन अशी आहे की आता इथे सेशन ऐकणार आहे बरेच जण असे आई-बाबांपासून छुपून कदाचित सेशन ऐकत असतील. असं. तर शेवटचा प्रश्न घेऊया आपण. पॉर्न साईट सोडून पण हल्ली वेब सिरीजच्या माध्यमातून खूप चुकीच्या पद्धतीने सेक्स दाखवला जातो. कौटुंबिक नात्यावर याचा काय परिणाम होतो का? उदाहरणार्थ सविता भाभी, गंगीबात या सगळ्या वेब सिरीज खूप चुकीच्या पद्धतीने कौटुंबिक नात्यावर दाखवले आहेत. हे बंद व्हावं असं तुम्हाला वाटतं का? नाही, पुन्हा मी म्हणेल बंद करणं हा ऑप्शनच नाही. काहीच बंद करू नये. बंद करण्यापेक्षा आपण आधी पुरेसं नॉलेज किंवा प्रबोधन करावं त्याविषयीचं. हे चुकीचं आहे हे कळण्या इतपत जर लोकांना ज्ञान आपण दिलं तर त्यातून काहीच प्रॉब्लेम होणार नाहीत ना. म्हणजे काय, स्पायडरमॅन पाहिलं म्हणून लोक हवेत उडायला लागत नाहीत लगेच. शक्तिमान पाहिलं म्हणून लगेच लोक, जी पूर्वी लहान मुलं आपण बघत होतो की लहान मुलं शक्तिमान पाहून बिल्डिंगवरून उड्या मारायचे काही 1-2 प्रकार झाले होते, म्हणून शक्तिमान बंद केला का आपण मुलांच्या मध्ये जागरूकता तयार केली ना, प्रबोधन केलं की असं करणं चुकीचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी बंद करणं हा ऑप्शन नाही, प्रबोधन करणं हा ऑप्शन आहे. आपण सक्षम होऊयात, आपण सक्षम करूयात आपल्या पिढीला आत्ताच्या आणि पुढच्या, की यातलं चुकीचं काय बरोबर काय ते समजू शकतील आणि ते फिल्टर लावू शकतील, इतपत आपण त्यांना नॉलेज दिलं पाहिजे. पण आता होतंय काय की या गोष्टी इतक्या छुप्या पद्धतीने आपण त्या मानतो किंवा समाजातून त्याविषयीचं मोकळेपणा नसल्यामुळं ज्या चुकीच्या समज किंवा चुकीच्या गोष्टी यायच्यात त्या तर येतच राहत आहेत, पण त्याविषयी बोलणारे खूप छुप्या पद्धतीने बोलतायत किंवा लाजून लाजून सांगतायत किंवा त्याविषयी बोलतच नाहीयेत. त्यामुळे चांगलं जात नाहीये पण चुकीचं मात्र थांबत नाहीये, असं होतंय. त्यामुळे चुकीचं जेवढं पटीने पसरतंय त्यापेक्षा जास्त आपण पटीने प्रबोधन करूयात ना. आपण असे कार्यक्रम जास्त घेऊयात, आपण जास्त चर्चा ठेवूयात, आपण शाळा कॉलेजेसमध्ये असे लेक्चर घेऊयात, होऊ देत ना पॉर्न विषयीची संवाद शाळा. का नाही होऊ शकत? आपल्याकडे अजून प्रेमाविषयीची संवाद शाळा होत नाही, त्या सेक्स विषयीच्या आणि पॉर्न विषयीच्या कधी घेणार? अटॅक यायचं त्या प्रिन्सिपलला पण पॉर्न विषयी संवाद शाळा म्हटल्यावर. तर आपण ही थोडी मानसिकता बदलायला पाहिजे
ज्या दिवशी पॉर्न विषयी संवाद शाळा सगळीकडे व्हायला लागते ना, पालकांसोबत सुद्धा आणि मुलांसोबत सुद्धा, त्यावेळेस तुम्ही कितीही जगात किती वाईट सेक्स दाखवा तरी मुलं त्याला कधी बळी पडणार नाहीत, जर आपण त्यांना पुरेसं तेवढं दिलेलं असेल तर. येस, अगदी खरं आहे की अशी मांडणी आम्हाला ऐकायला मिळाली. अशा सगळ्या तरुणांना जर असा गायडन्स मिळाला तर कदाचित आपण ते स्वतःच अनालाइज करू शकतो ना, की हे चुकीचं आहे किंवा हे ह्याच्यात काय रॉंग आहे आणि ते आपण पाहावं का नाही किंवा त्याच्या आहारी जावं की नाही. तर येस, खूप उपयुक्त असं मार्गदर्शन होतं. तर मी कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना प्रणालीला पुढची उत्तरं घेण्यासाठी विनंती. तेजल, मला एक मुद्दा मला मांडायचा आहे. तो मला वाटतं सचिन सरांनी सांगितलं नाही वाटतं, की म्हणजे आपल्या भारतात चाइल्ड पॉर्नोग्राफीला म्हणजे क्राईम आहे तो, आणि तो डाउनलोडिंग करणं किंवा वॉच करणं म्हणजे मोबाईलमध्ये ब्राउज करणं सुद्धा हा क्राईम आहे, चाइल्ड पॉर्नोग्राफी. तर ते म्हणजे कोणत्याही, मला वाटतं 18च्या खालच्या म्हणजे व्यक्तींचे पॉर्न पाहायला बंदी आहे वाटतं. त्यावर पण एखादं सचिन सरांनी मुद्दा मांडावा. ठीक आहे, खरं तर मुद्द्यांना धरूनच आपण आज मांडणी ठेवलेली, पण सचिन दादाचा टेक आहे याच्यावरती. नाही, ठीक आहे. चाइल्ड पोर्नोग्राफी बॅन असायलाच पाहिजे, ती पाहायला नको हे मान्यच आहे आपल्याला. त्याच्यामुळे ते नाहीच बघायला पाहिजे आणि ते बॅन असणे चांगलंच आहे. त्याच्यावर वेगळं काही बोलायची गरज नाही. चाइल्ड म्हणजे काही 14 वर्षापर्यंतच्या मुलाला मूल म्हटलं जातं. त्यानंतर मग ते टीनेज सुरू होतं आणि 18च्या पुढं त्याला प्रौढ म्हटलं जातं. तर 14च्या आतलं कदाचित चाइल्ड पोर्नोग्राफीमध्ये दाखवत असतील, किंवा अगदी लहान मुलांचे जे दाखवत असतील ते सगळं चुकीचंच आहे. त्याला सेक्शुअल अब्युजच म्हणता येईल, असॉल्ट म्हणता येईल. मग असं ऍक्च्युली मी तरी अजून कोणतं चाइल्ड पोर्नोग्राफी पाहिलेली नाही, कारण ती बॅनच आहे आणि ती बॅनच असायला पाहिजे. त्याविषयी 100% आपण सहमत आहोत की ते बॅनच असायला पाहिजे. येस, थँक्यू. प्रणाली. हॅलो सती. खरं तर आजच्या आपल्या विषयाला खरंच खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे असं आपल्याला दिसून येते. आणि विवेक वाहिनीबद्दल जर आपण तुम्हाला मी सांगायचं म्हटले तर विवेक वाहिनी ही तरुणांसाठी चालवलेली एक खूप सुंदर उपक्रम आहे. आणि आजच्या प्रमाणेच दर शनिवारी 7 वाजता आपण सामाजिक किंवा हेल्थ रिलेटेड किंवा वैयक्तिक डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतोच आहोत. त्याप्रमाणे वेगवेगळे उपक्रम घेतो. त्याच्यामध्ये कविता वाचन असेल, नाहीतर कोविड नसेल तर मग पुस्तक प्रदर्शनाचे कार्यक्रम असतात किंवा इतर पठनाट्य असतात. असे बरेच कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. तर मला असं म्हणायचं की जर तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल आणि तुम्हाला आमच्याशी असंच जॉईन व्हायचं असेल, खरं तर याच्यामध्ये खूप मोठी प्रोसेस असते. जसं की आपलं विषय मांडण्याचं किंवा विषय सुचवणं असतं, त्यानंतर त्याच्यामध्ये प्रस्ताविका मांडणं असतं, त्यानंतर पोस्टर इमेज बनवणं असतं. या सगळ्या गोष्टींमध्ये आणि महत्वाचं म्हणजे चर्चा करणं असतं. तर आपण या सगळ्यांमध्ये देखील इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो. तर तुम्ही आम्हाला आमच्याशी जोडून घेऊ शकता आमच्या फेसबुक पेजवर विवेक वाहिनी शाखा पनवेलच्या. त्याला लाईक करा आणि शेअर करा. आणि खरं तर खूपच सुंदर असं आपला आजचं सेशन झालेलं आहे. मी सगळ्या कोर मेंबर्सना खूप आभार मानते की त्यांनी नवख्या असं म्हणता येईल नवख्या साथींना इथे एक प्रोत्साहन दिलंय, आम्हाला एक नवीन जबाबदारी दिली होती. जसं की जर आपण बघितलं तर दत्तात्रय आणि स्नेहाने आज एक इमेज पोस्टिंग केलं होतं आणि पूजाने प्रास्ताविका मांडली होती आणि संतोष ह्या साथीने ओळख आपल्याला आपल्या वक्त्यांची करून दिली होती. आणि मी आज तुमचे आभार मानते शेवटी. तर ह्या सगळ्यांसाठी मी कोर मेंबर्सचे खूप खूप आभार मानते की तुम्ही आम्हाला एक संधी दिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचे प्रवक्ते जे होते ज्यांनी सांगितलंय की कन्सेंट आणि इच्छा अशा दोन्ही पार्टनर्सची आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि तुम्ही एक बोलतात चकित पद्धतीने पॉनकडे बघा, हे खूप महत्वाचं सांगितलं त्यांनी. तर त्यांनाही मी खूप धन्यवाद देते की त्यांनी एवढा वेळातला वेळ काढून आमच्याशी संवाद साधला आणि मार्गदर्शन केलं. आणि अर्थातच तुम्हा सर्व साथींचे देखील मी आभार मानते. त्यांच्याशिवाय आपली आजची चर्चासत्र कम्प्लीट होणंच अशक्य आहे. तर थँक्यू टू ऑल फॉर जॉईनिंग अस
आणि एवढं बोलून मी आज आपला चर्चासत्राचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. थँक्यू.